आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी आगामी सण आणि उत्सवाच्या वेळी शांतता पाळून सण साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले। यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी नागरिकांसह गणेश मंडळांनी घेण्याचेही सांगण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार संदीप खोमणे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी केले, तर गेवराई तालुक्यातील हिंदू आणि मुस्लिम यावेळी एकवटलेले दिसून आले। यावेळी गेवराई शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वकील, पत्रकार, गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। यशराज पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वसीम फारुकी, भाजपचे माजी नगरसेवक जान मोहम्मद बागवान, युवा सेनेचे दाभाडे आणि बबलू खराडे आदी उपस्थित होते। तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, आष्टी आणि पाटोद्यामध्ये ड्रोनच्या घिरट्या चालू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यावर बोलताना पोलीस अधीक्षकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे। प्रशासनाने ड्रोन कंपनीशी पत्रव्यवहार केला असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, त्यामुळे नागरिकांनी अज्ञात लोकांना मारहाण करू नये। तसेच सदरचे ड्रोन हे चोरीच्या उद्देशाने फिरत नसल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले। शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर यांनी आभार मानले। यावेळी जमादार सरवदे, पारदी, पोलीस कॉन्स्टेबल आगाव आदी उपस्थित होते। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड। 16 तारखेला ईद ए मिलाद आहे, 17 तारखेला गणेश विसर्जन आहे। तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने जय्यत तयारीला सुरुवात केलेली आहे। सर्व मंडळांच्या बैठका जिल्ह्यात विविध ठिकाणी चालू आहे। त्या उपक्रमाअंतर्गतच गेवराईला आज बैठक होती। गेवराई हे शांत व सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे। तरी गणेशोत्सव त्या दरम्यान सर्वांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत। मंडळांनी काय करायचे, कोणती उपाययोजना करायची, पोलिसांशी काय समन्वयाने, पोलीस आणि महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांच्याशी समन्वयाने राहून कसं काय करायचं आहे, उत्सव साजरा करायचा आहे, याबद्दल या बैठकीत साधक बाधक डिस्कशन झालेलं आहे आणि सर्व तयारी व्यवस्थित सुरू आहे। काय आव्हान कराल गणपती उत्सवाचे जे काही मंडळ आहेत त्यांना, की शांतता राखण्यासाठी कुठली आव्हान? शांतता राखण्यासाठी मंडळांनी सामाजिक एकोपा जपावा। आपले कोणतेही प्रक्षोभक, देखावे, बॅनर्स हे मंडळांनी करू नये आणि कोणतेही सोशल मीडिया याच्यावर कोणताही अपप्रचार किंवा काही अफवा आल्या तर त्याबाबत खातरजमा संबंधित पोलीस विभागाची खातरजमा करून घ्यावी आणि विविध उपक्रम मंडळांनी राबवावेत की जेणेकरून त्याचा समाजाला उपयोग होईल। यासाठी आम्ही आदर्श गणपती ही योजना गेवराई शहरात आणि ग्रामीण भागात सुरू केलेली आहे। या अंतर्गत विविध निकषांवर गुन्हे दिले जातील। एक परीक्षकांची समिती स्थापन केली जाईल आणि आपण त्यातून 3 मंडळं निवडणार। ड्रोनच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, याबाबत बीड जिल्ह्याचे SP म्हणून काय सांगाल आणि लोकांना काय आव्हान कराल? ते जे मागील काही 1 ते 1.5 महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात, विशेषतः आष्टी, गेवराई या तालुक्यांमध्ये हे ड्रोन दिसून आल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या। हे ड्रोन जे आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित एजन्सीची पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांचे काम चालू आहे। परंतु मी एवढे सांगू इच्छितो, याद्वारेही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेले आहे, याबाबत कोणतीही भीती आपण बाळगू नये। याच्यापेक्षा मी जास्त माहिती आपल्याला या संबंधात देऊ शकत नाही आणि कोणीही एकत्र ड्रोन दिसल्यावर कोणी जमू नये आणि कोणत्या अपरिचित व्यक्तीला मारहाण करणे किंवा जाब विचारणे असं करू नये, हे माझ्या आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे। धन्यवाद।